महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। महादेव मुंडेंच्या पत्नीने केलेल्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेत आता संतोष साबळे, एपीआय सपकाळ यांची तत्काळ एसआयटी गठीत करण्याचे पोलीस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। यावर सुरेश धस ये प्रतिक्रिया देत आहेत, ते आपण ऐकूयात। आरोप केले होते की एसपी बदलले पण खालची यंत्रणा अजूनही त्याच मानसिकतेमध्ये काम करते। हो, आता सीएम साहेबांनी सांगितलंय की असे जे कोणी लोक आहेत चुकीचे ते तांदळाच्या खड्यासारखे वेचून बाजूला काढा आणि काही लोकांना बीड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की पूर्ण गुन्हेगारी जी आहे ती आम्ही मुळासकट उचलून टाकू। हे बघा, आता काही प्रमाणात श्वास परळीतल्या लोकांनी सोडलेला आहे, निश्वास। थोडंसं आता परळीमध्ये जे मोठमोठ्याल्या गाड्या आहेत, बुलेट ज्याचं सायरन फोर मोठ्यामध्ये वाजत होतं ते आता वाजायचं कमी झालंय। पांढऱ्या शिफीत गाड्या ज्या हिंडवायच्या, हॉर्न वाजवायचे, कोणाच्या बी अंगावर घालायच्या, असे काही प्रकार जे आहेत ते आता जरा थोडेसे थांबले आहेत आणि थोडीशी सुटका परळीच्या झाली। आता एकदा महादेव मुंडेंच्या या प्रकरणाचा तपास लागला, 100% हे काही लोकांच्यावरती मोका लागलाय। यातलेच महादेव मुंडेंच्या आणि हे बघा 3 घटना एक सलग 3 दिवस केलेल्या आहेत ह्या लोकांनी। पहिल्यांदा पुजारीला मारलं 307, दुसरं संजय सातभाईला मारलं 307, 20 ऑक्टोबर, ही 19 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा काटा काढला या लोकांनी। एसआयटी स्थापन झाली सांगाल, मुख्यमंत्र्यांनी आता आदेश दिले एसआयटी स्थापन करण्याचे। मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत। पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली या 3 लोकांची नावं त्या ठिकाणी आणि डीजी साहेबांना फोन करून सांगितलं, जे निवेदन ज्ञानेश्वरीताई मुंडेंनी त्यांना दिलेलं आहे ते निवेदन तात्काळ त्यांनी जे आहे ते डीजींकडे पाठवलंय, स्पेशल मेसेंजर पाठवलाय आणि याची ऑर्डर काढा म्हणून सांगितलं। नाही, आम्ही आमच्या पातळीवर माननीय मुख्यमंत्र्यांना जे बोलायचं ते बोलू। त्यांचा पक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष यांना आमचा बोलण्याचा तेवढा नैतिक अधिकार नाही। आमचा नैतिक अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत आहे। हे जे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतात, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये इतक्या निर्घृणपणे एका पाठोमागे एक बालाजी मुंडे, बापू आंधळे, महादेव मुंडे, संतोष देशमुख याच्यामध्ये बी यांचेच सगळं सांभाळणारे माणसं आहेत। त्याच्यामुळं आणि जे हे आणि ते माझाच माणूस आहे म्हणणारे यांनाच परत जर संधी द्यायची असेल तर त्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना बोलू। तर ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर आता फडणवीसांनी महादेव मुंडे प्रकरणात एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेले आहेत। पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली संतोष साबळे जे जालन्याचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत, तसेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर बीड सपकाळ यांची तत्काळ एसआयटी गठीत करण्याचे आता पोलीस महासंचालक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंनी भेट घेतल्यानंतर हे आदेश देण्यात आलेले आहेत। ही दृश्य आहेत, ज्ञानेश्वरी मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेल्या होत्या। त्यांनी महादेव मुंडे प्रकरणी या ठिकाणी चर्चा केली आणि या चर्चेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे आदेश दिलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।